हाय, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ। तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माय किचनमध्ये स्वागत आहे। तर आपण आज चिकन हंडी बनवणार आहोत। तर चिकन हंडीसाठी काय काय लागणार आहे मी ते तुम्हाला दाखवते सर्वात पहिले। तर हे बघा, हे पाऊण किलो चिकन आहे। मी 5 ते 6 माणसांसाठी भाजी बनवते। तर याला मी मॅरिनेट करून ठेवलं होतं, थोडीशी हळद म्हणजे चवीनुसार हळद आणि मीठ लावलेलं त्याला। आणि आता इकडे बघा, इकडे मसाले आहे। तर हे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर हे खडे मसाले, त्याच्यामध्ये तेजपान आहे, दगडफूल आहे, 2 लवंग आहे, दालचिनी आणि थोडंसं ते कर्णफूल स्टारफूल, आणि इकडे हा बोजवार आहे। आता याच्यात 2 चम्मच तीळ, 2 चम्मच खसखस, आणि इकडे बघा हे अर्धी वाटी खोबरे। इकडे उभं चिरून कांदा घेतलेला आहे, हा भाजून घ्यायचा आहे आपल्याला। मूठभर हरभऱ्याची डाळ आहे, अद्रक लसूण आहे आणि कोथिंबीर आहे, 2 कांड्या लसूण आहे आणि कोथिंबीर आहे। तर मग आता आपल्याला हे जे चिकन आहे मी मस्त छान असं पाण्याने धुवून ठेवलं होतं। तर हे बघा, हंडी गरम करायला ठेवलेली आहे मी, दिसतंय की नाही। आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा त्या हंडीत घालून घेऊ सर्वात पहिले। तर हे बघा, हा मी कांदा चिरलेला याच्यामध्ये घातला आहे आता, आणि आता थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे हा। तर हे बघा, याच्यामध्ये कांदा फ्राय करायला टाकलेला आहे मी आता। थोडासा कांदा आपल्याला जास्त फ्राय करून नाही घ्यायचा, आपल्याला थोडंसं फ्राय करायचा आहे हा आपल्याला। कारण याच्यामध्ये जे चिकन आहे हे शिजून घ्यायचं आहे सर्वात पहिले, त्याच्यामुळे जास्त फ्राय नाही करायचा। ऑलरेडी चिकनमध्ये छान शिजला जातो हा कांदा। तर बस आपल्याला इथपर्यंतच फ्राय करायचा येतो। आणि आता आपल्या याच्यामध्ये मी चिकन घालणार आहे, आणि ह्या हंडीमध्ये भाजी एकदम छान अशी चविष्ट भाजी लागते बघा। पातेल्यापेक्षा कुकरपेक्षा खूप छान भाजी लागते। काय म्हणतात ना, जुनं ते सोनं ते खरं आहे। कारण ह्याच्यात मी जी पहिले सुरुवातीला भाजी बनवली होती याची ढोकळ्याची भाजी, बोकड हंडी म्हणून मी व्हिडिओ टाकलेला आहे बघा एक, तो खूप छान आणि मस्त अगदी हॉटेलसारखी भाजी झाली होती। तर हे बघा, आपल्याला याच्याला हे चिकन आता मी खालीवरती करून घेते। तर हे बघा, याच्यामध्ये मी थोडीशी चाप केलेली कोथिंबीर घातलेली होती, आणि आता खालीवर करून घेतलं छान असं मस्त बघा। थोडंसं असं त्याला हे उकळ आल्यासारखं होती। आणि आता याच्यात आपण झाकणी ठेवून याचं जोपर्यंत अंगचं पाणी पूर्ण आटत नाही तोपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे। आणि ह्या भाजीमध्ये जर तुम्हाला पाणी टाकायचं असेल तर पाणी गरम करून टाकायचं शक्यतो, कारण भाजी लवकर शिजते आणि ह्या ज्या भाजीची चव आहे ती तशाला तशीच राहते मस्त एकदम भारी। तर आपण आता याच्यावर झाकणी ठेवून घेऊ आणि मसाला भाजून घेऊ। तर हे बघा, तवा गरम करायला ठेवला होता मी। आता आपण याच्यामध्ये जो उभा चिरलेला कांदा होता तर हा कांदा घालून घ्यायचा आहे, आणि 4 ते 5 कांदे मी उभे कट काढून घेतलेले आहेत। आता आपण याच्यावर मस्त तेलामध्ये भाजून घेऊ, आणि थोडंसं सुरुवातीला आपल्याला याच्यात लगेच तेल घालायचं नाही, कारण त्याच्यात थोडं जे पाणी राहते ना कांद्याला, ओला कांदा आहे ना, त्यामुळे तर थोडंसं पहिले आपल्याला हे करून घ्यायचं आहे, आटून घ्यायचं आहे। त्याचं पाणी थोडंसं येईपर्यंत भाजून घेते मला। तर हे बघा, असं थोडासा ब्राऊन कलर आला त्यानंतर आपल्या याच्यात तेल घालायचं, म्हणजे छान भाजला जातो कांदा। तर तेल घालून परतून घेतो मी। तर हा बघा, छान असा कांदा परततोय। आपल्याला जास्त परतायचा नाही हा कांदा, करपल्याच्यानंतर ही भाजी थोडीशी कडसर लागते, म्हणून थोडासा असं ब्राऊन कलर होऊन द्यायचा आहे, पिंक कलर थोडासा, आणि लगेच काढून घ्यायचं बघा। याचे थोडे बारीक काप केले होते उभे कट, त्याच्यामुळे पटकन भाजून जाणार आहे, वेळ घेत नाही। थोडेसे मोठे कट केल्याच्यानंतर वेळ लागतो थोडासा त्याला हे करायला, भाजायला। तर हे बघा, छान असं परतला जातोय कांदा। तर हे बघा, छान असा कांदा भाजून आला आता। आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊ, आणि याच्यामध्ये खोबरं टाकते मी भाजायला। आता थोडंसं तेल घालायचं, कारण कांद्यालाच भरपूर तेल लागते। तर थोडंसं तेल घालते मी याच्यामध्ये, आणि खोबरं टाकून घेते। खोबरं आणि हरभऱ्याची डाळ मी एकत्रच टाकणार याच्यामध्ये, दोन्ही पण छान भाजलं जाते मग।
तुम्हाला जर रेसिपी आवडत असतील माझ्या तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा की भाजी कशी होती म्हणून. कारण काही चुका होत असतील तर व्हिडिओमध्ये त्या पण कळवा, म्हणजे थोडंसं अजून चेंजेस करायला व्हिडिओमध्ये. तरी बघा छान असं खोबरं भाजायला लागलं. आता खोबरं आणि डाळ एकत्रच भाजून घेणार आहे मी. छान असा कलर आलाय आता, मस्त लागलेला पण छान भाजून झाले. पण एक प्लेटमध्ये काढून घेतले. आता जे मी खडे मसाले आणि बोलवाल घेतला होता तो घालून घेणार आहे याच्यामध्ये आणि गॅस बंद करते. कारण ते हे जे तीळ आहे ते भयानक उडतं तिकडं सगळं. आता भाजून घेते मी छान मसाला पण. तर हे बघा हे तीळ आणि खसखस एकत्र टाकली तुम्ही पण छान भाजून झाली. आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊ. थंड झाल्याच्यानंतर वाटण काढून घ्यायचे. तर हा बघा छान असा मसाला काढून घेतला आहे मी थंड करायला. आणि याच्यामध्येच मी आता अद्रक लसूण जे आहे ते एकत्र घालणार आहे आणि मिक्सरमधून काढून घेणार आहे सगळं एकत्रच. कारण हा मसाला आपल्याला सगळं एकत्रच करायचा आहे. पूर्ण घालून घेते मी. त्याच्यामध्ये मी लसणाचा वापर थोडा जास्त केलेला आहे. मी 2 कांडे लसूण घातला होता. मग जास्त लसूण घातल्यामुळे आपल्याला थोडंसं मसाला फ्राय करताना थोडा जास्त वेळ फ्राय करायचा, म्हणजे लसणाचा जो आहे उग्र वास येणार नाही. आणि इकडे बघा छान असे हंडीमध्ये भाजी मस्त शिजते. तर हे बघा या हंडीत मी भाजी टाकली होती तर याला दुसरं पाणी टाकायची सुद्धा गरज पडली नाही. खूप सारं पाणी सुटलं या भाजीला बघा मस्त. आणि हे बघा छान एवढ्या पाण्यातच ही भाजी शिजून होईल. पण आपल्याला रस्सा बनवायचा म्हणल्याच्यानंतर मी इकडं पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि गरम पाणीच घालायचं आहे आपल्याला भाजीमध्ये. तर हे बघा याच्यामध्ये मी आता गरम जे पाणी केलं होतं मी ते घालून घेणार आहे. कारण आपल्याला रस्स्याची भाजी बनवायची म्हटल्यावर याला रस्सा असताना तर भाजीमध्ये छान चव उतरते. आता याला मग छान असं शिजेपर्यंत झाकून ठेवून देते. आता याला खालीवर करायची गरज पडत नाही कारण याच्यात भरपूर पाणी आणि मसाला आता थंड झालाय काढून घेते. तर हे बघा मिक्सरमधून मी थोडं थोडं पाणी घालून मसाला काढून घेणार आहे. तर हे बघा छान अशी भाजी उकळते. खूप सुंदर सूप आहे. अगदी लहान मुलासाठी तर खूप हेल्दी सूप आहे. कारण तुम्ही याच्यातले पीस न देता सूप जरी दिलं मुलाला तर खूप छान आहे. तर बघा भाजी शिजल्याच्या नंतर आता मी तुम्हाला दाखवते मसाला काढलेला. तर हे बघा थोडंसं पाणी घालून मी छान असं बारीक वाटण काढलेलं आहे. आता भाजी शिजल्याच्या नंतर तुम्हाला फोडणी देताना दाखवते. तर हे बघा सुक्या मसाल्यामध्ये मी एव्हरेस्ट मसाला घेतला आहे 2 चम्मच आणि लाल मिरची पावडर 2 ते 3 चम्मच आहे. आता आपण याला फोडणी देऊ. तर हे बघा तेल गरम करायला ठेवलं होतं मी हंडीमध्ये. आता मस्त पहिले मसाले घालून घेणार आहे मी फोडणीसाठी. हे जे सुके मसाले होते हे आणि फ्राय करून घ्यायचे आपल्याला. आणि इकडे बघा छान अशी उकड शिजली आता छान बघा मस्त. आणि तिकडे मसाले फ्राय होते. हे बघा तर हे बघा ते वाटण जे काढले होते मी ते मिक्स केले याच्यामध्ये. आता आपल्याला याला मस्त छान असं तेल येईपर्यंत छान फ्राय करून घ्यायचे. तर हे बघा छान असा मसाला फ्राय करून घ्यायचा आपल्याला तेल येईपर्यंत. याच्यामध्ये मसाल्याला तेल आल्याच्या नंतर आपल्याला हे जे काढलेली होती मी भाजी ती घालून घेऊ लगेच नंतर. तर हे बघा छान असा मसाला फ्राय होतोय आता. तर हे बघा छान असा मसाला फ्राय झालाय. आता आपण याच्यामध्ये जे मी उकड काढली होती ती घालून घेऊ मस्त. आता उकड घालून घेते मी याच्यामध्ये. मस्त असं छान हलवून घ्यायची भाजी. आणि आपल्याला हवंय तेवढं पाणी आता आपण याच्यामध्ये घालून घेणार आहेत.
तर मी गरम पाणी करायला ठेवलेले, तुम्हाला दाखवते. तर हे बघा भाजीमध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलं आहे पाहिजे तेवढं. आणि पीस बघा अगदी अशी सुंदर चिकन हंडी रेडी आहे. आणि भाजी पण एकदम अशी मस्त भन्नाट झालेली. आला एक उकळ आली याला की भाजी खाण्यासाठी रेडी आहे. आता उकळ येऊपर्यंत थांबते मी थोडं. तर हे बघा चिकन हंडी आता रेडी आहे. आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.